किती वेळ झाला माय, अजून याचेच आहे हो बापा हे बापले कगी. हा, कधी येते ना कधी नाही तर काय माहित का बाई. काऊन एवढा वेळ झाला गडे याले? नाही तर पोलिसांनी टाकलं गिकलं तर नसन अंदर याले अरण्याले. नाही अंजनी बाई, तुम्ही इथंच बसून आहे दरवाजात. आलेच तर नाही हो हे वाले अजूनपर्यंत. काहून तर माहित नाही कडे. आता काम धाम झाले बाई आमचे वाले. तर या म्हटलं तुमच्या घरी. आले का तर पाहिले तर तुम्ही तर बाहेर दिसून राहिल्या बसून. मला भेव लागून राहिला बिचारे मले निर्मला. हा, बरं झालं हो तू आली तर. किती वेळची विचार करून राहिली व असं वाटते पोट्याला टाकलं गिकलं तर नसन व जायला अरण्याले. नाही ते अंदर गिंदर नसन टाकलं. काय टाका ना अंदर गिंदर. थांबा बरं फोन लावून पाहतो. हॅलो आजी, सूरजचे बाबा कुठं आहे जी? अजून आले का नाही ते घरी? तुम्ही यायचेच आहे अजून घरी तर. अहो आलो ना, आलो. हे काय त्या मागच पाहू. नाही हे तर इकडून आले हो बाप्पा. माय आलं हो माय पोरग व. नाही टाकलं अंदर त्याले तर आलं हो निर्मला पोरग मायवालं. एवढा उशीर काऊन झाला जी तुम्हाला? सूरजचे बाबा काय झालं? बसू दे थोडस, दम घेऊ दे. एक तर पहिलेच थकलो माणूस. किरण भाऊ इथं काय नाही बसला का? चाल ना अंदर बसू ना, चाय की मांडायला लावतो अंजनीले. हो, नाही तर काय. चला ना जे अंदरची निर्मल भाऊ, चला अंदर चाय घे मांडतो. बसा ती तसा. इथं काय दरवाज्यात बसून राहिली जी, ऊन येऊन राहिली इकडं. चला चला अंदर जाऊ. दोघ्या आहे पण कोणत्या कामाच्या नाही. हा, माया सुना रात्रभर अंगण तसंच राहिलं बाई, बिना झाडलेलं. बरं आले हा, कोणत्या कामाले जाते बाई यावाल्या. घरी जायते निसत्या 24 घंटे आणि निसत्या अंगणात झाडणं नाही होत. जसं काही खूपच काम आहे याच्या माग. 100 लेकरं आहे का रे सांभाळायला यायले तर वेळ नाही भेटत. दोघीच्या दोघी बी तोंड पाहिले साय का तुम्ही. निसते मले पाहणं फुलं वावा अशा सारखी गोष्ट. रात्रभर तसंच बिना झाडल्यानं राहिलं अंगण. काही वाटते व यायले दोघीच्या दोघीले लाज थोडशी तरी वाटले. थे नवीन आली तिले जाऊ द्या, पण हे मोठीले हे काय आत्ताच आली नवीन नवरी. इले समजत नाही अंगण फांगणं झाडाचे हे ते. तिच्या भरोशावर टाकून देते, लाईनीच्या भरोशावर टाकून द्याले. मोठी आहे म्हणून मार मिरवते हे वाली. आजी पा पा तुमची माय कशी बोलते. रुद्रचे बाबा पा तुमची माय पा कशी बोलते. मोठी आहे म्हणून मी जास्त मीर होतो म्हणते. नाही का आमच्या जावा झगडे लावून देते बुडी. आता जेव्हा झगडे लावून द्याले कोणता मान पान आहे की मला मी मोठी आहोत कोण विचारते जी मला. एवढं सकाळपासून उठतो तर काम करत राहतो. तरी कोण नाही विचारत मला. आता माझी गलती नाही काय. आता मी त्या शेताले सांगितलं होतं झाडाले, तिचं नाही राहिलं लक्ष. तिच्या मायचा फोन आला तर. आणि पा एवढ्यासाठी किती कालपासून तुमची माय शिवा देऊन राहिली. काय झालं? कोण बाबा कोण राहिली होतो हो? अरे हे छाई अंगण नाही झाडलं, काही नाही झाडलं रात्री. असे कोणते काम राहते बापा यायले दोघीच्या दोघीले अंगण झाडाले. लय चांगलं म्हणते का रे लोक. दोघ्या सुना असून एक जण अंगण नाही झाडत. असे अंगण राहते मार कचरा त्या अंगणात. लेकरं खेळते काही रात्री तसंच अंगण होतं. लाज नाही वाटत या दोघीच्या दोघीले बी थोडीशी. अंगण झाडासाठी होय का? असं आता नाही झाडलं तुला काय करावं लागते? तू खात आपली रात जनावरात लागता. तुला काय करावं लागते? 5% त्या दोघी झाडो का नाही झाडो. काय होते एखादी दिवस नाही झाडलं तर कोण तिच्या घरचे लक्ष उठून पळून राहिली. अरे उठून पळासाठी तुमच्या घरची लक्ष्मी नांदली तर पाहिजे. म्हणून तुमच्या घरी पैसा आदला येत नाही रे. या आले हे असे करता म्हणून. घरच्या बाईचं काम नाही होय का अंगण झाडणं. घरची साफसफाई करणं. अंगण झाडलं 2 फडोले इकडं लावते 2 फडोले तिकडं लावते, झालं काम. कोणते काम राहते रे यायले. मी म्हणते काम करतो. पासून तर तुमचं सरलंच नाही का अजून सराले. झालं असं ना आता. हो झाली गलती माझ्याकडून, नाही झाडलं अंगण. एखादी वेळेस होते माणसाकडून. तर एवढे काय सकाळ संध्याकाळी नुसते शिवत देणं चालू. कुठे नागर ओढायला जात असतं काही होतं. दिवसभर तुले अंगण झाडाला वेळ नाही भेटत तुले. आणि मग काय करत राहतं दिवसभर? झोपास काढतं निसते दुपारून. आम्ही तर वावरात जातो तुला निसते झोपास काढायची काम आहे फक्त. अंगण नको झाडू, घर नको झाडू, काहीच नको करू तू. झोपच काढायचे काम आहे. मी दिवसभर झोपच काढतो का मी? तुमच्या पोरांना माळ घालून ठेवलं माझ्यासाठी आणि राणी बनवून ठेवलं. 4-5 दाशी आहे माझ्या भोवताल असे पंखे हलवासाठी निसते. झोपाने काढत तर काय करतो मी? एक दिवस अंगण नाही झाडलं तर बुडी मला दम नाही घेऊ देऊन राहिली तुमची वाली. आईले झाडं लावत असतो का अंगण? मी आम्हीच झाडतो का नाही? आता रोज अंगण मीच झाडतो. पण काल काय मी भाडे घासतो म्हटलं शेतात तू अंगण झाडून टाक. त्या पोरीला नाही राहिलं लक्षात, नाही झाडलं असं तिनं. आता एवढं काय हे करायला लागते का? एवढं राहिले राहू दे ना आई. तू खायचं काम करत त्याचं काम करत तुला काय करत बसून पाहतो कसं ते करू का नाही करू. तुला काय करावं लागते? अशानं नांदणार रे तुमच्या घरात लक्ष्मी. पैसाच पैसा येईन ना. या आले हे अशा अंगण ठेवतात. अंगण झाडल्यावरच पैसा येत असते. रोजच तर अंगण झाडतो, कधी तर दिसले नाही पैसे मध्ये. बरं झालं मग. एका दिवस नाही झाला अंगण काही नाही होत. पैसाचा पाऊस दिवस पडला म्हणजे मग आपल्या घरी यांना लोक वेचाले बरं राहू दे. चोरगिरी येणं आपल्या घरचा पैसा घेऊन जाऊ दे. नाही झालं काही नाही होत एखादी वेळेस. तू तर बायकोचा बैलच आहे रे. बैल राहिले बायकोले थोडसंही नको बोलत जात जाऊ.
डोक्यावर घेऊन नाचणार आहे तिले. एक काम कर, डोक्यावर घेऊन फिर गावात बंद्या. माई बायको माई बायको माई बायको करून. काय बोलते ना काय नाही. पोराली म्हणते बायकोला डोक्यावर घेऊन नाच म्हणते. एवढ्या बार असता बाई माया नवरा तर काय दिवस राहिलं असतं राले. काय दिवस राहिलं असतं माझं जीवन. चांगलं नसतं गेलं. सांगणच नाही झाडलं बाई. कालपासून कटकट 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 लावली बाई या बुडीनं. कटकट कटकट लावाले. जाऊ दे बाप्पा, तोंड वाजवायला परवडते काय बुडी सोबत. पाहू ना राणे, काय झालं तुला? तू काम फिरून राहिली इकडं तिकडली इकडं इकडली तिकडं. काहून काय झालं? आज काम घेणं नाही आहे का तुला काहीच? आजी सागरजी, संध्याताई आई माझ्यासोबत बोलूनच नाही राहिल्या. सगळे कामं त्याच करून राहिल्या. मी म्हणून राहिली त्याईले आई द्या मीच करतो, द्या मी करतो. ते एकही शब्द बोलून नाही राहिल्या. आणि संध्याताईले म्हटलं तर संध्याताई बोलून नाही राहिल्या माझ्यासोबत. कोणीच नाही बोलून राहिल्या माझ्यासोबत, दोघीच्या दोघी पण. आणि मला कामही नाही करू देऊन राहिल्या. मला बरं नाही वाटून राहिलं. मी काम नाही करून राहिली तर. काल रात्री बी मला जीवशा वाटे नाही, काम नाही केलं काही नाही केलं तर. पण मग ते तुम्ही टाट आणलं तर म्हणून जेवली बी नाही तर मला जीवशाही वाटे नाही. जाऊ दे मग, करू दे ना. आईनं वय संध्या करून राहिली, कामं करू दे मग. राहू दे ना, जाऊ दे ना. तुला कशी कामं करायला आवडत नाही ना. नाटक करतात तू कामं करायच्या वेळेस. मग आता काय सांगून तुला, काय बोलून त्यासोबत? तुला स्वतःच्या पायावर स्वतःच दगड मारून घेतलं ना. दगड मारून घ्यायला तुला चांगलं वागणं जमतच नाही तर मग आता तुला 17 वेळा सांग ना कामं 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 नुसत्या कामातच बदल आहे तू यावला. मग काय सांगून तुला, कोणत्या हरकानं सांगून ठेवाली तुला कामं करायली? पाहुणीसारखी रात जा, झोपत जा मस्त. टेन्शन नाही तुले. बरं आहे ना, जाऊ दे ना. कसं आहे तुला 5वा महिना चालू आहे का रे? कामं दामं कोण करायला सांगितलं? ते मॅडम म्हणे त्या दिवशी काही कामं करायची जरूरत नाही म्हणे. म्हणत होती ते एकटाच. कामं करायची काही जरूरत नाही. एका ठिकाणी झोपून राहतो म्हणे मस्त. झोपून राहतो मग तू आता. काही कामं करायची जरूरत नाही तुला. राहू दे, करते त्या दोघी जणी. मी सांगतो त्याला का तुला कामं करायला सांगत नको देतो म्हणून. तुम्ही बी असेच बोलता का जी सागरजी? त्या दोघी तर बोलूनच नाही राहिल्या संध्याताई नाही. तुम्ही असेच बोलताय कडल्यावानी काहून जी? एकदमच का जी आता झाली. आता एक वेळा गलती माझ्याकडून डबल नाही करणार. तुम्ही सांगा ना जी समजून आईले. बोल ना म्हणा. राणीसोबत मी कामही बी करतो ना आता. मला समजलं ना. सांग ना जी सागरजी, माझ्यासोबत आई बोलूनच नाही राहिल्या, संध्याताई बोलून नाही राहिल्या. आता संध्याताईचं लग्न राहील असं बरं आहे का? लग्नाच्या समोर माझ्यासोबत बोलून नाही राहिल्या दोघीचे दोघी. मला चांगलं वाटून राहिलं का? चांगलं वाटायला मला असं वाटते का जयलात असल्यासारखंच वाटून राहिलं. कोणीच असं बोलून नाही राहिलं माझ्यासोबत. असं वाटते कितीक मोठं पाप केलं आणि काय केलं का मी ना, असं वाटून राहिलं मला. तुले कामाचा हेवा करतो तू त्या संध्याचा. तू ननद होई नव्हते त्या नंदेचा हेवा करतो तू कामं करायच्या वेळेस. आणि आता बरं समजून राहिलं तुले. त्यांना 1-1.5 महिन्याचा आहे लग्न बा म्हणून. आता बरं समजून राहिलं नाही? सागरजी मी डबल नाही करणार ना असं. तुम्ही सांगा ना जी आईले बोलण्याची. तुम्ही आईसोबत माझ्यासोबत बोला म्हणा. मला कामं करू द्या म्हणा. मला चांगलं नाही वाटत. मला जेवण करूशाही नाही वाटत जी. मग ते असे करते माझ्यासोबत तर. तुम्ही बोला ना जी सागरजी. बोलू मी? कोणत्या तोंडाने बोलू मी? काय बोलू? काय मागे लागू नको तू आता. तू सगळे नाटकं तूच करतो. मला विचार करतो का? मला सांगू करतो का? मग आता तू यायला पाहत बस. मी काही म्हणत नाही आणि मी काही हे करत नाही. मी त्याला म्हणू शकत नाही. कोणत्या तोंडाने म्हणू मी? मला तू हमेशा काही नुसती बेवकूफ बनवतो. बेवकूफ बनवायली नुसती पागल बनवतो. तू हे पाहत बस. त्या मनासारखं झालं ना आता. तुला कामच नाही पाहिजे होतं ना. मग आता जाऊन झोपत जा दिवसभर. काही गरज नाही तुला कामं करायची. जाऊन झोपत जा. वर तर बस ना व. निर्मलाबाई वर तर बस ना बाप्पा. पाहुणं खाली बसली हो तू. जाऊ दे जी अंजनी बाई. मी काय आता नवीन थोडी आहे तुमच्या घरी. पाहुणी नाही का? वरतच बसली पाहिजे. राहू द्या, बसली खाली. मला इथंच बरं वाटून राहिलं. मस्त तुम्ही सारवलेलं हाय का नाही? हे मस्त मस्त वाटून राहिलं. थंड थंड. काय झालं रे अरण्या? आली होती का तुझी बायको? ती पूजा आली होती का? तिचे माय बाप की आले होते? आली होती त्या बहीण तर आपशी घेत नाही म्हणते. ते काकांना समजावलं सुरेशच्या बाबानं. आपशी घेऊन टाका म्हणे. पोरगी नांदवायची नाही का तुम्हाला? आपशी घेत नाही म्हणे. तिची माय म्हणे. आणि ते म्हणे बाप नाही बोलला काही. पण ते माय जास्त टप्पर करत होती. अरे पण ती बोलायला तयार नाही होती ना दोघे जण. ते तुझ्याला घरची बाई तर बिलकुलच नाही. पोराने हात नाही लावू दिलं निर्मला याले. त्या पोरीनं याच्या बाईकोनं पोराले हात नाही लावू दिलं. म्हणे याच्यापेक्षा मागाची आईस्क्रीम घेऊन देतो म्हणे तुली म्हणे. यानं म्हणलं ना आईस्क्रीम घेऊन देतो चाल तुला ते पोरगं लागलं याच्या माग. तर ते पोरगी म्हणे तुली याच्यापेक्षा मागाची आईस्क्रीम घेऊन देतो म्हणे. मागाचं नाही म्हणे यायली म्हणे. तू येऊ नको. तू ना मी म्हणे याले. म्हणून ते चिडलं मग आगून. नाही ते माजलीच आहे दादा. नाही का निर्मल भाऊ? ते माजलीच आहे. याची बायको ना लय रग गेलाय ते बोलण्याच्या बाबतीत. ते तिथं नसन बोलली. माई जास्त शायनी आहे आणि ते पोरगी जास्त शायनी आहे. दोघे मायले की सारखेच आहे त्या. गलती झाली. चहा बहीण तर काका काय करता आता? तिच्या मनामनानं वागत गेलो मी. माझा फायदा उचलत गेली ते. तिने वाटलं का माय नवरा काही केलं तरी मायाला ऐकतेच. असं वाटलं जाऊ द्या बा. बायको सुखी आहे, लेकरू सुखी आहे, तिकडच राहिलेलं बरं.
पण ते कायचे ते ऐकायलाच तयार नाही. तिनं असं केलं काका, फायदा उचलला काका, साधेपणाचा तिनं माझा फायदा उचलला. तिने काय वाटलं का मी साधे हाव? साधं नाही हाव मी मायवालं घर वाचवायचं होतं म्हणून चुपचाप होतं आतापर्यंत. हा पण मी असं असं दिसल्यावर कसं चुपचाप राहणार आहे? हे बी सोड चिठ्ठीच मागे कार्यावरून. हे म्हणे का मग सोड चिठ्ठीच पाहिजे म्हणून? काही बोलली गिल्ली नाही का तुझ्यासोबत काही? नाही चुकलं का काही काहीच नाही बोलली का ते? म्हणे नाही का काहून का तुला विचारले नाही का कोणासोबत बोलत होती का काय? कोणत्या तोंडाने बोलून ती काकू ती माझ्यासोबत? कोणत्या तोंडाने बोलत? तिची माझी चोरी पकडली मी. 15 दिवस झाले काकू मी नाटकं पाहून राहिलो होतो तिचं वाला. कोणासोबत बोलते कोणासोबत नाही काय माहित का? हा बोलूनच राहिली. आता बंद होईल तिचं, मग बंद होईल. माणसाची सहनशीलता संपल्यावर काय करणार आहे माणूस? मारणार नाही तर. हल्लीच अज्जात आहे रे ते. हात नाही लावू दिला म्हणते तिनं लेकराले. तुझे लेकरू नाही होय तिचं सोय काय एकटीचं लेकरू? हे तर म्हणे निर्मलाबाई पोट फाडून काढलं म्हणे मी म्हणे माय लेकरू आहे म्हणे. यानं हात लावला का नाही तेव्हा माय लेकरू आहे म्हणे, पोट फाडून काढलं म्हणे मी. अशी बोलले ते पोरगी तर. आजी हो काढलंय असं. आता माय करतेस ना लेकरासाठी, मग बाप काहीच नाही करत का? बापाचं काहीच नसते का? मायची डिलिव्हरी होते, माय पोट फाडून काढलं म्हणते आता ते पोरगी. तर त्या बापानं काहीच कष्ट नसन केले लेकरासाठी. कमी करा लागते बापाले. मायनं जन्म दिला तर हो हाय मोठी गोष्टच आहे ते. माय म्हणजे मायच असते, पण बापही असते ना, त्याचंही बी असते ना काही नाही काही. थोय बी एवढा राबते आणि एवढं हे करते, त्याचं काहीच मन नसून दुखत का? लेकराई हात नाही लावू दिला म्हणते त्या पोरीनं. शोभलं तरी का त्या पोरीले असं? जाऊ दे ना काकू, किती दिवस करून ते माझ्यासोबत रट गेल पण. माय लेकरू आहे मी तर आणणारच आहे माय लेकरू. तिने फिरू द्या वाऱ्यावर, तिले बारबण फिरू द्या. मला काही घेणदेण नाही आहे तिथं वालं. घेणदेण राहणे माय लेकरू नाही फिरवणार मी. माय लेकरू मी माझ्यासोबत आणि निघतो. तिच्या बापाले म्हटलं मी ना, तुम्हाला म्हटलं पोरगी नांदवाची असं तर या म्हटलं तुम्ही घरी गावात आपण बोलू बैठक बसू. म्हटलं काय आहे का नाही तर तुमच्या पोरीची काय गलती आहे, त्या पोराची काय गलती आहे, विचारपूस करू. काय झालं काय नाही नेमकं आपण पाहू. म्हटलं एवढ्या बार नका जाऊ, रिपोर्ट द्यायला नाही पाहिजे होतं म्हटलं तुम्हाला. असं म्हटलं तर तिचा बाप हो नाही करेन चो नाही करे काहीच नाही बोलला. माय तर फंडनच करे ते. तुझी तर मनेच म्हणे पण माय म्हणे दे शॉर्ट चिठ्ठी म्हणे माझ्या पोरीने म्हणे कर म्हणे मोकळा दे म्हणे शॉर्ट चिठ्ठी. त्या बहीण माय बिन तर लागतो असा आला होता, पण त्या लेकराकडे पाहा लागलं ना. त्या लेकराकडे पाहा लागलं आपल्याला. नाही बाबा काही नाही, तिची गय नाही करणार आता मी. आता तिची गयच करणार नाही. तिला सोड चिठ्ठी पाहिजे मी सोड चिठ्ठी देतो, आणि तिला नाही पाहिजे नसेल ना तरी सोड चिठ्ठी देतो. मला माहिती आहे ते इथं नांदर येणार नाही, आणि मी आता तिच्या बापाच्या मायच्या शेजारी जाणार नाही. काहून का हिचे असे दंगडेच चालू राहील, आणि माय बाप करून तिला सपोर्ट. आणि मी काय करू मग? काय करू मी तिच्यासोबत राहून तिथं? मी राहतो का? मला माझी सेकंड शिप राहते, नाईट शिप राहते, फर्स्ट शिप राहते. हे असे धंगडे तिचे आले मी पाहिजे मी खरंच ठेवीन का तिले? आणि अगर तिले राहायचं असेल तर इथंही आणते राहिले. माय बापाच्या सोबत राहते माझ्यासोबत इथं. बाबू अरुण लग्न झालं तेव्हापासूनच आपल्या गावातल्या कोणत्याच बायानं पाहिलं नाही तिला अजूनही. साऱ्या बाया म्हणते रे मला तोंडावर 7 वर्ष झाले म्हणते तुमच्यावाल्या पोराच्या लग्नाले, पण सून नाही पाहिली म्हणते अजून. कधी म्हणते तोंड बांधून जाते आणि तोंड बांधून येते म्हणते. बाया साऱ्या बोलते मले. ते इथं आलीस किती वेळा रे? 2-3 वेळा. रातची रात राहिली चालली गेली. ते खरंच राहते का रे? इथं नाही राहत बाबू. ते नाही राहत देऊन देतो मग मी शॉर्ट चिठ्ठी. माय पोरग घेतो शॉर्ट चिठ्ठी देऊन देतो, पण मी तर नाही जात आता वापस तिथं. जातच नाही, माझा विश्वासच नाही राहिला तिच्यावर आता. जातच नाही मी तिथं. बाबू संसार म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे ना रे अरुण रे. समजावून सांग तिले, समजा फोन गिन कर त्या पोरीले. सांग तिले समजावून बरोबर नाही आहे म्हणा, लेकरू आहे म्हणा आपलं. आणि येत असन चांगले आहे ना, राहत असन त्यासोबत तर घेऊन ये बाबू. आपसात घेऊन तुम्ही आपसात करून. काकू नाही आहे ते बाई तशी. ते बाई तशी नाही आहे. तिले शहरात राहायची सवय पडली. हे काय आपल्या गावात राहते का जी? राहतच नाही. तिले जबरदस्ती करो मी चालू माझ्या घरी रात्री रातच राहायचो लागेल असं करून ते शर्तवर घे माझ्यासोबत. त्याच्यासाठी मला तिले 2 साड्या घेऊन द्यावं लागेल. तेव्हा कुठे ये ते माझ्यासोबत माझ्या घरी. 2 साड्या घेतल्या म्हणजे मग ते ये माझ्यासोबत. ते आणि शर्त लावून ये. अशी बाई आहे ते. ते खरंच इथं राहते का जी? म्हणजे शर्ट म्हणजे साड्या घेऊन देतो ये का रे ती इथं? अरे बापा रात्रभरासाठी तुले साड्या घेऊन द्या लागे तिले तर? बापा वारे वा. म्हणजे तिले इकडे सासू सासऱ्याची त्या गावाची काही आवडच नाही मग त्या पोरीले नाही? जी काकू तिले काहीच आवड नाही. मला सांगा लागे तिले जबरदस्तीनं बोली करून रात्रभरच ठेवा लागे. दुसरा दिवस राय म्हणलं तिले का फन करे. मग मी एकटीच जातो. तुम्हाला नाही याच असेल तर नका येऊ, मी एकटीच जातो. मग मला जावंच लागे तिच्यासोबत. मग काय करता, मजबुरी होती माई. बापा रे बाप.
पडलो हे सायरे मग ते तर. जाऊ दे 2-4 दिवस काय तिच्या घरचा फोन आला ते बोलायला तयार असेल तर आपण बैठक घेऊन घेऊ नाही तर देऊन दे सोडचिठ्ठी ती मागते ना सोडचिठ्ठी तसंही बी त्याजवळ काय आहे भेंड द्या आली तिने काय घेऊन त्याजवळचं हे अर्ध घर आहे म्हणा घे म्हणा वावर आहे ती वाला 2 एकर ते वावर तर काही त्या बापाच्याच नावावर आहे ना हा मग ते वावर तुले देते नाही काय आहे त्याजवळ द्या आली सोन्याराचा फोन आला होता मग आणि अर्धे पैसे दिले का नाही त्याने बनवायला टाकले होते संध्यासाठी दागिने ह्या तिघीसाठी बांगड्याचं जोड तर आता देऊ म्हटलं आता अजून लग्नाचं ठरलंच नाही ना आपलं काय तारीख निघाल्यावर मग वेळेवर आणता येते पैसे देऊन नाही राहू द्या जी तिथंच राहू द्या नंतर पैसे देऊन घेऊन येऊ आपण लग्न राहिलं ना 2 दिवसावर तेव्हा घेऊन येऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही त्या बांगड्या 2च जोडा ना फक्त संध्यासाठी ना श्वेतासाठी बाकी या राणीला गिनीला काही गरज नाही आणायची काय झालं तुले आता कोण तिला देऊ नको म्हणतं बांगड्या सून होईना ती घरची लायकीची तरी आहे का ते लायकीची राहिले नाटक करते 2 दिवस गेले का कामासाठी नाटक कराले ते आपण सून मानतो तिले ते मानते का आपल्या सासू सासरे आ सासू सासरे मानाले तिले आहे का कोणता मानदान नुसती 2 दिवस गेले का झोपून राहते नाटक करते नाटक कराले काही गरज नाही आता द्यायची आपल्या जवळच ठेवायची जेव्हा जर चांगली वागली तेव्हा देऊ काही गरज नाही द्यायची तिले पाहून आता काय केलं तिनं सूनबाईनं काय केलं आता काही विचारू नका तुम्ही काही विचारू नका मी ना बोलणंच टाकून दिलं बा तिच्यासोबत आता मी कानाला खडा लावला मी काही बोलत नाही तिच्यासोबत काहून का मी रोज रोज कटकट करू आणि बोलू बोलू तर असून गेली त्या पोट्ट्याच्या नजरेत मी बी वाईट होऊन राहिली आता तिच्याच्यानं करीने तिचे आणि ते पोरग मलेच बोलते आता काल परवाच्या दिवशी त्याला त्याच्या बायकोचे नाटक बरोबर समजाले मी बोलतच नाही आता एक शब्द बोलत नाही काही गरज नाही तिला काही दागिने वागिने द्यायचे बांगड्या पांगड्या द्यायची लायकीची नाही आहे ती वाली अहो पण लग्नात काय म्हणून ओ लोक पोरीले राहीन आपल्यावाले आणि सुनीले राहीन नाही चांगलं तरी वाटन का अहो एवढी नाटकं करते ते राहते का नाही राहत इथं का नवऱ्याला घेऊन अलग जाते कोणा पाहिलं बिनफालतू देऊ आपण तिले काही गरज नाही द्यायची पाहू दे तिचं अजून नाटक नांदतच नाही मला नाही वाटत हे नांदते म्हणून नांदाले कविते तू हे असं म्हणणं बरोबर आहे का अशी काही म्हणून राहिली ते पोरगी पोटोशी आहे आता आणि तिथे असंही म्हणतो तू मलेच बोलता बा तुम्ही हमेशा मलेच बोलता घरी रात जा आणि 5 जातीचे नाटक म्हणजे समजून तुम्हाला कसं आहे कसं नाही तर मायस मी बोलणार दिसतो साऱ्याले तिचं कोणालाच दिसत नाही तुम्हाला म्हणलं मी बांगड्या नाही द्यायच्या काहीच द्यायचं नाही म्हणून तिची पोत माझ्याजवळ ठेवलेली आहे ती पोत मीनच बनवून दिली होती टाकली असेल त्या पोट्याने 10-20 हजार रुपये त्याच्यात देऊन देईन त्याची वाली वापस मी पैसे आणि पोत माझ्याजवळ ठेवतो मी पोतही देत नाही आता तिथे घालाले घरचे कर्तव्य नाही करत ते कामा धामा आणि सुनेचे काय कर्तव्य आहे ते नाही करायचे मग काय तिला काय नुसतं हे द्यायचे का दागिने घालाले सुनवय करून सुनेचे कोणतेच कर्तव्य करत नाही मग ते दागिने देऊन द्या तिले 2 दिवसांनी मग नवऱ्याला घेऊन उठून पाहिजे अलग राहासाठी मग काय करत मागून दिले दागिने दे म्हणून अच्छा बाई माय तर कर तुला काय करायचं तर कर मी करतो बरोबर माय मदत नाही बोलायचं तुम्ही